नमस्कार, मी आरती परम हेल्दी गॅन चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन. त्यामुळे सुरुवातीला सगळ्या महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा. आज आपण विषय घेऊन आलोय तो म्हणजे मेनोपॉज संदर्भात. मेनोपॉज नंतर बऱ्याच महिलांना थकवा जाणवतो, ऊर्जा कमी झाल्यासारख्या वाटते, कामाचा कंटाळा येतो आणि या व्यतिरिक्त बऱ्याच महिलांना विविध आजार उद्भवतात. मग अशा वेळेला प्रश्न हा असतो की मेनोपॉज नंतर महिलांनी तंदुरुस्त कसं राहावं, ताजेतवानं कसं राहावं. आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत आयुर्वेदिक स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मधुरा कुलकर्णी, जे आपल्याला खूप छोट्या छोट्या अशा टिप्स देणार आहे जेणेकरून आपण आपल्या आहारामध्ये काय बदल केले पाहिजे, लाईफस्टाईलमध्ये कशा प्रकारे चेंज घडवून आणला पाहिजे आणि या व्यतिरिक्त घरगुती अशा काही छोट्या छोट्या टिप्स आहेत जेणेकरून महिला मेनोपॉज नंतर सुद्धा निरोगी राहू शकतात. त्यामुळे हा आपण व्हिडिओ नक्की पाहावा. चला तर मग हा व्हिडिओ बघूया. नमस्कार, डॉक्टर मधुरा कुलकर्णी, प्रॅक्टिसिंग आयुर्वेदिक गायनेकोलॉजिस्ट. स्त्री शब्दाचा अर्थच मुळात ऊर्जा, सकारात्मकता, नवीन निर्माण करणारी एक संजीवनी. पण आजूबाजूला स्त्रिया बघितल्या तर असं चित्र दिसतं का हो? खूपशा दमलेल्या, थकलेल्या, वेगवेगळ्या आजारांनी ग्रासलेल्या, चिडक्या, रुसलेल्या अशा स्त्रिया बघितल्या की मला असं वाटतं की आपलं खरं स्त्रीत्व हे आपलं आरोग्य राखण्यात आहे. आणि स्त्रीचं आरोग्य राखण्यासाठी स्त्रीला मिळाले ते तिचे हॉर्मोन्स. हॉर्मोन्समुळे काय होतं तर आतल्या ऊर्जेचं स्रोत टिकून राहतं. अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर बीजकोशातून स्त्रवणारं जे इस्ट्रोजन नावाचं हॉर्मोन आहे, त्यामुळे स्त्रीच्या त्वचेला एक वेगळी तकाकी येते, आवाजात गोडवा येतो आणि सांध्यांना सुद्धा रक्षण मिळतं. तुम्हाला माहिती आहे का, मेनोपॉजच्या वयापर्यंत हृदयाला आपल्या स्त्रियांना खास संरक्षण मिळालेलं आहे. म्हणजेच देवाने आपल्यासाठी काही विशिष्ट संधी खास उपलब्ध केल्या आहे. मग आपण हॉर्मोन्स म्हटलं तर हॉर्मोनल इम्बॅलन्स याच्याच का मागे लागावं? या हॉर्मोन्सना जपण्यासाठी 3 गोष्टी नीट लक्षात ठेवा. स्क्रीन टाईम, तुमची स्लीप हायजीन, त्याचप्रमाणे आहार जो आहे तो ऊर्जायुक्त आहार घेणं, वेळेवर आहार घेणं आणि सर्वात महत्त्वाचं रोजच्या रोज व्यायाम करणं, ध्यान किंवा योग साधना करणं. हे आपल्या स्वतःच्या काळजीसाठी करायला नको का? याने हॉर्मोन्स व्यवस्थित राहतीलच, पण कॉर्टिसॉल नावाचा जो स्ट्रेस तयार करणारा हॉर्मोन आहे तो सुद्धा कमी होईल. आज करिअर आणि घर सांभाळता स्त्रियांना अनेक ताणतणावांना सामोरं जावं लागतं आणि मग त्यांचं मेनोपॉज सुद्धा त्रासदायक ठरतो. बघा, याच वयामध्ये आपल्याला नवीन करण्याची काहीतरी उर्मी असते आणि त्यावेळेला आपल्याला आजारपणं येतात. मग अशा वेळेला बदाम, तीळ, सातू किंवा कुळीथ अशा प्रकारे अनेक खाण्याचे पदार्थ आपल्याकडे उपलब्ध आहेत की जे आपल्याला नवी उमेद देतात. त्याचबरोबर तिक्त क्षीर सर्पी बसती असा आयुर्वेदात एक उपाय सांगितलेला आहे, ज्यामुळे 3 महिने हा उपाय केल्यावर स्त्रियांची हाडं मेनोपॉजमध्ये बळकट व्हायला मदत होते. ज्येष्ठमध आणि दूध असं जर घेतलं तर स्मरणशक्ती वाढायला मदत होते. थोडक्यात स्वतःची काळजी घ्यायला शिका. आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञानातर्फे केल्या गेलेल्या तपासण्या याचा सुंदर मेळ घाला आणि आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर स्त्रीत्वाचा हा आनंद भरभरून उपभोगा. हॅपी वुमन्स डे.